नमस्कार विद्यार्थ्यांनो. आदिवासी विभाग चौकीदार पदभरतीसाठी सामान्यांचे जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते क्वेश्चन आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. ओके, पहिले क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, मूलभूत हक्क स्थगित करणे. तर कलम 360 हे आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे. राष्ट्रीय आणीबाणी 352 आहे आणि घटक राज्याची आणीबाणी 356 आहे. याच्यावरती कुठली एक आणीबाणीवर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. बघा, कलम 360 कशासाठी आहे? तर आर्थिक आणीबाणीसाठी कलम 360 आहे, 360. राष्ट्रीय आणीबाणीसाठी 352 कलम आहे आणि घटक राज्यातील आणीबाणीसाठी 356 कलम आहे. यातला कुठला एक क्वेश्चन तुम्हाला विचारतील. ओके, चल पुढचा क्वेश्चन आहे. गोदावरी नदीची खालीलपैकी कोणती उपनदी उजव्या बाजूने येऊन मिळते? उजव्या स्थिराने मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या स्थिराने मिळणाऱ्या नद्या. तर उपनदी आहे जी उजव्या बाजूने येऊन मिळणारी कुठली आहे? पूर्णा, मांजरा, प्राणहिता, दुधना. तर बघा, पूर्णा, प्राणहिता आणि दुधना ह्या ज्या तीन आहेत, तर ह्या तीन डाव्या कालवेने मिळणार आहे. कुठल्या? डावी बाजूने, डावी बाजू, डावी बाजू. आणि मांजरा आहे तर ही गोदावरीला मिळणारी उजव्या बाजूने किंवा उजव्या स्थिराने मिळणारी नदी आहे. ओके, चलो पुढे थोडक्यात दिलंय. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? कुठलं वर्ष? महिला विद्यापीठ. अगोदर महिला विद्यालय होतं, नंतर महिला विद्यापीठ झालं. तर त्या महिला विद्यापीठाची स्थापना 1916 ची. महिला विद्यापीठ विचारतील किंवा महिला विद्यालय विचारतील. नंतर त्याचं नाव SNDT झालेलं आहे. नंतर तुम्हाला प्रश्न विचारतात की कर्वेंना भारतरत्न हा जो पुरस्कार आहे कधी दिलेला आहे? भारतरत्न. एकूण 104 वर्ष कर्वे जगले. 1958, 1962, 1962 त्यांचा मृत्यू आहे. आणि 1958, 1858, 1958 ला त्यांना 100 वर्ष पूर्ण झाले. 102 वर्ष बहुतेक जगले. 1958 ला काय मिळालं त्यांना? भारतरत्न दिलेला आहे. 100 वर्ष पूर्ण झालं. सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्यानिमित्त त्यांना. दोन प्रश्न. महिला विद्यापीठ किंवा महिला विद्यालयाची स्थापना 1916. भारतरत्न कधी दिलाय? तर 1958 लक्षामध्ये ठेवा. ओके, चल पुढं. रामसर करारातील महाराष्ट्रातील पहिलं स्थळ कुठलं आहे? कुठला करार? रामसार. रामसर म्हणते त्याला, रामसार झालंय. लिहितो रामसर. रामसर करारातील महाराष्ट्रातील पहिलं स्थळ कुठलं आहे? लोणार सरोवर आहे, ठाण्याची खाडी आहे, नांदूर मधमेश्वर आहे की यापैकी नाही? तर नांदूर मधमेश्वर हे जे आहे ते रामसर करारातील महाराष्ट्रातलं पहिलं स्थळ आहे, लक्षात ठेवा. थोडक्यात त्याचं जर विश्लेषण पाहिलं असेल तर नाशिक जिल्ह्यात असून रामसर स्थळ कुठं आहे? नांदूर मधमेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. याला महाराष्ट्राचं भरतपूर सुद्धा म्हणतात. कशाला? नांदूर मधमेश्वरला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात. महाराष्ट्रात आता लोणार आणि ठाणे या खेळाडी देखील रामसर या स्थळामध्ये समाविष्ट आहे. पुढं, छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणाकडे होतं? सुमंत. तर अष्टप्रधान मंडळातला एक प्रश्न तुम्हाला विचारतील, लक्षात ठेवा. त्यामुळे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. बघून घ्या. ठीक आहे, मागचे व्हिडिओ बघा, परिसर अभ्यास TET व्हिडिओ त्यात सगळं आपण घेतलं. सुमंत हे पद कुणाकडे होतं? तर ते होतं रामचंद्र त्रिंबक डबीर यांच्याकडे होतं. मग अष्टप्रधान मंडळातले सगळं तुम्हाला प्रश्न त्यावरती विचारतात. बघा, सुमंत त्याचं काम काय होतं? परराष्ट्र मंत्री होतं, परराष्ट्राचे व्यवहार पाहणं त्यांचं मंत्री. त्यानंतर मोरोपंत पिंगळे हे पेशवा होते, मुख्य प्रधान. हा, आता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा. पुढचं ABCD. ओके, 6 नंबरचा. ठीक आहे, बघा. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या वेगात बदल झाल्याने दिशा बदलते, याला काय म्हणतात? तुम्ही जर पाहिला असेल, हा 6वीच्या विज्ञानामधला प्रश्न आहे, 7वीला 8वीला सुद्धा आहे. प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून
दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या वेगात बदल होतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर इथं ग्लास ठेवलेला आहे, अशा प्रकारे ग्लास किंवा काहीतरी आहे वॉटर पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अशी काडी टाकली असेल एक, ठीक आहे. प्रकाश जेव्हा पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या वेगात बदल झाले, दिशा बदलते, याला काय म्हणतात. आणि तुम्ही जर वरून पाहिली असेल तर ही काडी थोडीशी वाकडी दिसते, कललेली दिसते ह्या बाजूला त्या बाजूला, त्याला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन, रिफ्रॅक्शन. पर्याय क्रमांक ब तुमचं करेक्ट आहे. पुढं हा, पाण्यात अर्धी बुडवलेली पेन्सिल वाकडी दिसणे हे अपवर्तनाचं उदाहरण आहे. कॉईन टाकला असेल पाण्यामध्ये तर तो सुद्धा तुम्हाला तसाच दिसतो. जागतिक आनंदी निर्देशांक 2024 वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा? चालू घडामोडी रिलेटेड तुम्हाला जुने सुद्धा प्रश्न विचारतात, ठीक आहे. आताचा सुद्धा लक्षात ठेवा. तर 2024 कुठला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता 126वा. लक्षात ठेवा, कितवा? 126वा. तुम्हाला चौकीदार या पदासाठी जर चालू घडामोडी पाहिजे असेल तर जानेवारी पासून, लक्षात ठेवा, जानेवारी 2026 पासून, जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंत चालू घडामोडी आपण पीडीएफ चालू केलेली आहे. चालू घडामोडीची ऑनलाईन टाईप मध्ये चालू घडामोडी आहेत. एका महिन्याच्या साधारणतः 150 चालू, म्हणजे जानेवारीचे 150, फेब्रुवारी 150, अशा जून 150, अशा टोटल चालू घडामोडी आहेत. त्याची किंमत आहे 149 रुपये. ऑनलाईन टाईप मध्ये ज्यांना घ्यायचं असेल चालू घडामोडी तर 149 रुपये. आपला नंबर देतो, या नंबरला संपर्क करा. डायरेक्ट फोन पे, गुगल पे नंबर आहे 95 52 62 95 63. हा जो नंबर आहे हा आपला गुगल पे फोन पेचा नंबर आहे. 149 रुपये सेंड करा, तुम्हाला या पीडीएफ मिळतील. ओके, चलो. हा, लगेच मिळणार नाही तुम्हाला, आज 6 वाजेपर्यंत मिळेल, 6 PM. ओके, चलो पुढं. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तर छत्रपती संभाजीनगर टोटल 8 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. पुढं, भारतीय राज्यघटनेतील कलम 44 कशाशी संबंधित आहे? ग्रामपंचायत स्थापना आहे का? कलम 40 ग्रामपंचायत स्थापना. समान नागरी कायदा, गोहत्या बंदी आणि पर्यावरणाचं संरक्षण. तर कलम 44 हे युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात आहे, म्हणजे समान नागरी कायद्याच्या संदर्भात हे कलम आहे. पुढं 10 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. खालीपैकी कोणत्या समाज सुधारकाने गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला अर्पण केलेलं आहे? आणि गुलामगिरी हे पुस्तक कुणाचं आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. लक्षात ठेवा, खूप मोठा संघर्ष महात्मा फुले यांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते आहे. परत तुम्हाला प्रश्न विचारता, 24 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. कोणी? महात्मा फुले. सत्यशोधक सत्यशोधक समाज कोणाचा? महात्मा फुले यांचा. तारीख 24 सप्टेंबर 1873. किंवा डायरेक्ट तुम्हाला 20 विचारतात. हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढं, मानवी शरीरातील पिनल ग्रंथी, पिनल ग्लँड म्हणतात, ह्या कुठं आढळतात? गळा, मेंदू, स्वादुपिंड, वक्र, कुठल्या ठिकाणी पिनल ग्रंथी आढळतात? तर ते मेंदू या ठिकाणी, लक्षात ठेवा. पिनल ग्रंथी कुठं आढळतात? तर मेंदूमध्ये त्या आढळतात. ओके, चल पुढं. 1857च्या उठावादरम्यान सातपुडा भागात उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? सातपुड्यामध्ये बघा, हा पेपर आदिवासीचा आहे. मागचे आपण 3-4 जे काही लेक्चर घेतले ते सगळे बघून घ्या. आदिवासी रिलेटेड तुमचं जे चौकीदार पद आहे त्याच्या संदर्भात लेक्चर घेतलेले आहेत, ते मागचे लेक्चर बघून घ्या. 1857च्या उठावादरम्यान सातपुडा भागात उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर शंकर शाह यांनी सातपुडा भागात या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. पुढं, वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो? तपांबर, सीतांबर, दलांबर, आयंबर. एकदा तुम्ही परिसर अभ्यासचं लेक्चर बघा, मागचं सगळं डिटेलमध्ये दिलंय, ते बघून घ्या. तर सीतांबरामध्ये ओझोन वायूचा स्तर आढळतो, सीतांबरामध्ये. ओके, चला. रेगूर मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळते? कोकण किनारपट्टी. तर रेगूर मृदा पाहिली असेल तर आपल्या दख्खनच्या पठारामध्ये आहे, तिलाच काळी कापसाची कळदर मृदा म्हणतात. दख्खनचा पठार पर्याय क्रमांक C आहे. चला,
दिलं इथं तुम्हाला. यालाच काळी कापसाची मृदा म्हणतात. ही बेसाळ खडकापासून बनलेली आहे. 15 नंबरचा क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थेचा कार्यकाळ किती वर्ष निश्चित करण्यात आलेला आहे? तर 73व्या घटनादुरुस्तीने 5 वर्ष. ठीक आहे. 74व्या घटनादुरुस्तीने सुद्धा शहरी जे आहे तर त्याचं सुद्धा 5 वर्ष. आता 73वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर पंचायत राज म्हणजे तुमचं ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्तरापर्यंत 73वी घटनादुरुस्ती आहे. 74वी जी घटनादुरुस्ती आहे ती नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ या संदर्भामध्ये आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? आता प्रश्न तुम्हाला याच्यावरती प्राणी सुद्धा विचारतात आणि त्याचं राज्य सुद्धा विचारतात. बघ, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, एक प्रश्न तुम्हाला राष्ट्रीय उद्यानावरती असतील कुठलंही, महाराष्ट्रातलं विचारतील, भारतातलं विचारतील, वाचून जा. काझीरंगा कुठं आहे? तर ते कशासाठी? एक सिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कुठल्या राज्यामध्ये आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे. कुठलं राज्य? आसाम हे राज्य. ओके. पुढचा चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न आहे. इस्रो द्वारे चंद्रयान 3 कोणत्या प्रक्षेपकाद्वारे म्हणजे लॉन्चर प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे? कुठलं लॉन्चर होतं? कुठलं? चंद्रयान 3 साठी कुठलं? तर GSLV MK3. GSLV MK3. LM ही M3 M4 लक्षात ठेवा. तर काय? GSLV MK3. ठीक आहे, हे लक्षामध्ये ठेवा कारण प्रश्न चंद्रयानावरती विचारलेला आहे. महाराष्ट्रातील लेण्याद्री हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न तुम्हाला फिरून असं पण विचारतात की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एकूण किती अष्टविनायक आहे? तर पुण्यामध्ये 5 आहे. पुण्यामध्ये किती आहे? टोटल 5 पुण्यामध्ये आहे का? पुणे 5 आहे आणि लेण्याद्री सुद्धा तिथलंच आहे. ओके. हा दिलंय. सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये कोणाच्या प्रयत्नामुळे झालेला आहे? 1829 सतीबंदी कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळात. लॉर्ड विल्यम बेंटिंग हे बेंटिंगच्या काळात झालेला आहे. त्यासाठी प्रयत्न कोणी केलेला आहे? तर राजाराम मोहन राय. राजाराम मोहन रायच्या प्रयत्नामुळे हा सतीबंदी कायदा बंगालमध्ये झालेला होता, मग नंतर संपूर्ण भारतामध्ये. एका चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या संख्येला काय म्हणतात? वाढ म्हणतात, वितरण म्हणतात, घनता म्हणतात की गुणोत्तर म्हणतात? तर एका चौरस किलोमीटर मध्ये राहणारे जे लोक आहेत त्याला लोकसंख्येची घनता म्हणतात. एका चौरस किलोमीटर जे काही लोक राहतात किती घनता आहे त्यांची त्याला लोकसंख्येची घनता म्हणतात. आणि लिंग गुणोत्तर म्हणजे साधारणतः 1000 मध्ये किती स्त्री पुरुष आहे त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. भारतीय दंड संहिता अर्थात IPC चे रूपांतर आता कोणत्या नवीन कायद्यात झालेलं आहे? नवीन कायद्यात झालंय. कुठला नवीन कायदा आहे? पहिलं काय होतं? भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड, ज्याला आपण IPC म्हणत होतो, आता त्याच्यात चेंज झालाय जुलै 2024 पासून. तर भारतीय न्याय संहिता त्याचं नाव झालंय BNS. काय? BNS भारतीय न्याय संहिता. सेम क्वेश्चन तुम्हाला असे पेपरला आलेले दिसतील, लक्षात ठेवा. 1 जुलै 2024 पासून हे नवीन कायदे लागू झालेले आहे. ओके. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र कुठं आहे? महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र कोयना, खोपोली, जायकवाडी अजून असतील 1-2 पर्यंत. तर खोपोली कुठलं? हे रायगड मधलं. खोपोली रायगड पहिलं महाराष्ट्रातलं जलविद्युत केंद्र आहे. ओके. चौथा पर्याय खाली होतो. डॉट्स हे उपचार कोणत्या रुग्णासाठी वापरले जातात? डॉट्स तुम्ही जाहिरात पण पाहिली असेल डॉटची. तर ते क्षयरोग, ज्याला आपण TB म्हणतो, ट्युबरक्लोसिस म्हणजे TB, ही उपचार पद्धती आहे डॉट्स TBची. ओके. पर्याय क्रमांक तुमचं बी करेक्ट आहे. 23. 24 संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचं जॉईंट सेक्शन अध्यक्ष कोण बसतो?
संसदेचं संयुक्त अधिवेशन आहे. राष्ट्रपती हे अधिवेशन बोलावतात. याचे अध्यक्ष कोण असतात? तर याचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात. बघा, संसदेचं संयुक्त अधिवेशन म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही जॉईंट सेशन, लोकसभा आहे आणि राज्यसभा दोन्ही पण आहेत, त्याला संयुक्त अधिवेशन म्हणतात. आणि त्याचे अध्यक्ष असतात लोकसभेचे सभापती. परंतु हे जॉईंट सेशन बोलवण्याचा अधिकार कोण बोलवतो? राष्ट्रपती बोलवतो. कलम 108 लक्षात ठेवा. कलम 108 हे कशा संदर्भात आहे? तर संयुक्त अधिवेशना संदर्भात आहे. संयुक्त अधिवेशन बोलवणं 108 कलम मध्ये दिलेलं आहे. बोलवतात राष्ट्रपती. या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात लोकसभेचे सभापती. दिले 108. विधक्त प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे? महात्मा फुले हे तुम्हाला माहिती. कोणाशी? राजर्षी शाहू महाराज संदर्भात विधक्त प्रकरण घडलेलं आहे. खालीपैकी कोणास भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं? भारतीय, आता इथं प्रश्न चुकल बघा, लक्षात ठेवा. 2 प्रश्न महत्वाचे. भारतीय अर्थशास्त्राचे पितामहा प्रश्न तुम्हाला विचारलाय, भारतीय अर्थशास्त्राचे जनक. आणि मी तुम्हाला प्रश्न दुसरा विचारतोय, भारतीय अर्थशास्त्राचे पितामहा, अर्थशास्त्राचे पिता पितामह डायरेक्ट. हा, पितामह हे पी इकडून झालं. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि भारतीय अर्थशास्त्राचे पितामह, महा क्या कि महा दोन्ही पितामह असे पितामह. ओके, चल. हा, भारतीय अर्थशास्त्र जनक कोण आहेत? तर ते आहेत रानडे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत रानडे. याचं उत्तर आहे रानडे. परंतु याचं उत्तर भारतीय अर्थशास्त्राचे पितामह याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजीला भारतीय अर्थशास्त्राचे पितामह म्हणतात आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक हे रानडेला म्हणतात. 2 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. ओके, चल. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? गडचिरोलीमध्ये तर विषयच नाही, सगळ्यात जास्त. लातूर आहे की जालना? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र आहे. पुढं, भारताने पोखरण इथे पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी केली होती? पोखरण अणुचाचणी पहिली कधीची? पहिली 1974 ची पहिली आहे. नंतर 1998 पहिली, 1974 लक्षात ठेवा. पोखरण पहिली अणुचाचणी. त्याचं नाव बघा, स्माइलिंग बुद्धा असं त्याचं नाव ठेवलेलं होतं. कोड होता तो, सिक्रेट कोड. खालीपैकी कुणाला हिमालयाची मुलगी असे म्हटलं जातं? तर नदी संदर्भामध्ये लक्षात ठेवा, तर कोशी नदीला म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण सगळं दिलेलं आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तिथं तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ठीक आहे. हा, आणि ज्यांना कोणाला सगळी माहिती दिलेली आहे. टोटल 30 नंबर. चौकीदार पदासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कलम 96 ते कलम 106 IPC जुना आताचा BNS अंतर्गत कशाशी संबंधित आहे? चौकीदार या पदासंदर्भात महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चालू घडामोडी 2026 कधीपर्यंत? जानेवारी पासून जून 2026 पर्यंत. ऑनलाईन टाईप मध्ये आहेत. एका महिन्याचे 150 क्वेश्चन आहेत. एका महिन्याचे जानेवारी 150, सगळे असे जून पर्यंत. त्याची फीस 149 रुपये आहे. पाहिजे असेल तुम्हाला तर या नंबरला 9552629563 गुगल पे फोन पे नंबर आहे. गोविंद नवल नाव येईल त्याच्यावरती. शेअर करा. 149 रुपये. स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. 6 वाजेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. ओके, चल. या प्रश्नाचं बघा काय प्रश्न आहे. चौकीदार पदासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कलम 96 ते 106 BNS अंतर्गत कशाशी संबंधित आहे? सार्वजनिक शांतता भंग करणे, खाजगी संरक्षणाचा अधिकार, राईट ऑफ प्रायव्हेट
डिफेन्स, चोरीची शिक्षा, कर्तव्यात कसूर करणे. तर काय, खाजगी संरक्षणाचा अधिकार, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ओके, 30 क्वेश्चन आहेत तुमची एक्झाम असेपर्यंत कंटिन्यू ही सिरीज मी चालू ठेवतोय. ओके, टेस्ट सिरीज सुद्धा आहे. टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर 149 फीस आहे त्याची सुद्धा, ते ऍप मधून फीस भरून द्या. ओके, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. थांबतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.